पाहत आहात दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। 31च्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती। सामाजिक उपक्रम राबवत युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांचा वाढदिवस साजरा। जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी श्री काळकाई मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी पर्यंत पायी वारीचं आयोजन। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वीर बाल दिवस संपन्न। आणि 31 डिसेंबरला शेगावातील गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार। पाहुयात सविस्तर वृत्त। सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आता जोमाने तयारी सुरू झाली आहे। 31च्या पार्श्वभूमीवरती अवैध दारू वाहतूक निर्मिती करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे। त्यासाठी जिल्ह्यात विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। या पथकाद्वारे दारू विक्री वाहतूक करणाऱ्यांवरती आता नजर राहणार आहे। नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण मित्रमंडळींसोबत तर काही जण आपल्या कुटुंबासोबत जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत। याच पार्श्वभूमीवरती बेकायदेशीररित्या गावठी दारूची विक्री वाहतूक करणारे तसेच दुकानांमध्ये अनधिकृतपणे साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे। रात्रीची गस्त घालून कारवाई केली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होतात। या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकची व्यवस्था, ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक ठिकठिकाणी असणार आहे। नाकाबंदी सुद्धा ठिकठिकाणी ठेवली जाणार आहे। कुणीही दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या वर्षातील पोलीस, महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि सातत्याने ते व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत। या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही PA सिस्टीमद्वारे त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षितेबाबत सूचना देत आहोत आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत, नगर परिषदा यांच्याकडे सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। मला ह्या निमित्तानं सर्वांना नवीन वर्षासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत। पुढील वर्ष अत्यंत आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखकारक जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद। दापोली तालुक्यातील दाभोळ येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नम्रता तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य रफिक सारंग, माजी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया यादव, रोहन तोडणकर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये आमदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। तसेच दाभोळ येथील बेंडलवाडी, दाभोळकरवाडी, चंडिका पाखाडी आणि दाभोळ शहर येथील वाडी अध्यक्ष यांच्यासोबत असंख्य ग्रामस्थांनी देखील शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय। आमदार योगेशदा कदम यांच्या विकास वृत्तीने प्रेरित होऊन ग्रामस्थांनी हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला असल्याचं यावेळेस प्रवेशकर्त्यांनी सांगितलंय। तरी अतिशय उत्साहात आणि वाजत गाजत येथील ग्रामस्थांनी आमदार योगेशदा कदम यांचे यावेळेस स्वागत देखील केलं। युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील सुसेरी नंबर 2 येथील जिल्हा परिषद शाळा येथील मुलांना दप्तर वाटप करण्यात आले। शाळेतील बालवाडी ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आलं। यावेळी सरपंच संतोष कांचवडे, शिवसेना उपविभाग प्रमुख दीपक बांबड, युवासेना विभाग प्रमुख सूरज कानार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते। हिंदुराज मित्रमंडळातर्फे जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी श्री काळकाई मंदिर भरणी नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी पर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले।
4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 5 वाजता काळकाई मंदिर भरणे नाका येथून ही पायवारी निघणार असून सदर पदयात्रेतील सामील होणाऱ्या स्वामी भक्तांना चहा पाणी आणि नाश्ता तसेच महाप्रसादाची देखील व्यवस्था हिंदुराज मित्रमंडळ खेडतर्फे करण्यात आली आहे। या पायवारीमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले, तरी सर्व श्री स्वामी भक्तांनी या पायवारीमध्ये सहभागी व्हावे आणि आनंद सोहळ्यात सामील व्हावे असे आवाहन श्री स्वामी भक्तांकडून करण्यात आले। पहाटे 5 वाजता काळकाई मंदिर भरणे नाका येथून या पायवारीला सुरुवात होईल। पहाटे 6 वाजता श्री स्वामी मठामध्ये स्वामींना अभिषेक करण्यात येईल। सकाळी 8 वाजता श्री स्वामींची आरती संपन्न होईल, तर दुपारी 11 वाजता सुसेरी नंबर 2 येथील प्रसिद्ध भजन ठेवण्यात आले। त्यानंतर दुपारी 1 या वेळेत भरणे नाका येथून निघालेल्या पायवारीचे श्री स्वामी समर्थ मठामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर श्री स्वामींची महाआरती घेण्यात येईल। दुपारी 2 वाजता पायवारीची सांगता करत महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे। युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर आणि युवासेना खेड शहराधिकारी प्रसाद पाटणे तसेच खेड शहर युवासेनेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 1 समर्थनगर येथे स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले। दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम आणि शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्कूल बॅगचे वाटप करण्यात आलं। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, रामचंद्र आखाडे, युवासेना शहर सचिव कैलास शिकले, युवासेना शहर अधिकारी साईराज खेडेकर, युवासेना उपशहर अधिकारी गौरव तोडकरी, युवासेना उपशहर अधिकारी सुशील चव्हाण, IT सेल अधिकारी मधुर चिखले, विभाग अधिकारी अथर्व पवार, अक्षय पाटणे आणि शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। खेड येथील LTD इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 3 ते 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होईल, तरी यावेळी रसिक प्रेमींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक GB सारंग यांनी केले आहे। दापोली तालुक्यातील शिवनारी येथे युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दप्तर वाटप करण्यात आलं। येथील ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत सर्व शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांचे आभार देखील मानले। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीप वाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहत आहात दीप वाहिनी। गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आता आनंदाची बातमी समोर आहे। शेगाव येथील गजानन महाराज मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच संत गजानन महाराजांच्या द्वारी नवीन वर्षाचे संकल्प करण्याकरता अनेक जण शेगाव नगरीत दाखल होत असतात आणि त्याचमुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी होत असते। हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज यांचे मंदिर 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाय। सध्या नाताळच्या सुट्ट्या सुरू असून 25 डिसेंबर पासून शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। यामध्ये अनेक भाविक कुटुंबासह मुक्कामी राहण्याच्या बेताने दाखल होतात। त्यामुळे येणाऱ्या सर्व भक्तांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा आणि होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने रविवारी 31 डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे।
दापोली तालुक्यातील गावराई येथे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या मूलभूत सुविधा 25-15 आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन संपन्न झाले। गावराई देऊळवाडी येथे सभागृह बांधण्यासाठी 6 लाख रुपये, गावराई देऊळवाडी बौद्धवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरणासाठी 6 लाख रुपये, तर गावराई गावठण येथे सभा मंडप बांधण्यासाठी 12 लाख रुपये मंजूर करण्यात आले। या भरीव निधीतून सदरील विकास कामे ही मार्गी लागत असल्याने गावकऱ्यांनी आता समाधान व्यक्त करत आमदार योगेशदा कदम यांचा सत्कार केलाय। तर यापुढेही अशी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदार योगेशदा कदम यांनी समस्त ग्रामस्थांना दिलं। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वीर बाल दिवस संपन्न झालाय। शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांच्या सुपुत्रांच्या हौतात्म्यासाठी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो। त्याचेच औचित्य साधून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते। यावेळी शाळेतील मुलांना शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांचे पुत्र यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आली आणि चित्रफित देखील दाखवण्यात आली। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी वीर बाल दिवस निमित्त दिल्ली येथे प्रसारित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील पाहिले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिवसानिमित्त देशाला संबोधित देखील केलं होतं। यानंतर समाजशास्त्र विषयाच्या शिक्षिका प्रीती नायर आणि मीनाक्षी निवाते यांनी आपल्या भाषणातून गुरु गोविंद सिंह आणि त्यांचे सुपुत्र यांच्या जीवन कार्याविषयीची संपूर्ण माहिती दिली आहे। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी वीर बाल दिवस निमित्त गुरु गोविंद सिंह आणि त्यांचे पुत्र यांना अभिवादन केलं। Today I am feeling energetic today because whole India is celebrating Veer Bal Divas and proud and courage of Veer Fateh Singh and Veer Zorawar Singh. Thank you. My name is Sai Santosh Kadam from Rotary English Medium School Khed. Today our whole country is celebrating Veer Bal Divas on the sacrifice day of Shri Guru Zorawar Singh and Fateh Singh. I feel very proud to witness this event. गुरु जोरावर सिंग आणि गुरु फतेह सिंग हे अवघ्या वयाच्या 7 वर्ष आणि 9 वर्षाचे असताना त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी दिलेलं बलिदान हे आत्ताच्या पिढीला कळावं, हे आत्ताच्या मुलांना कळावं, या वयोगटाच्या मुलांना कळावं यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये हा वीर बाल दिवस साजरा केला गेला। आणि 23 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे क्रीडा आणि युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या रुद्र संजय शिगवण यांनी कांस्य पदक पटकावलं। सदरच्या राज्यस्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये रुद्र शिगवण यांनी 17 वर्षाखालील मुले गटात 68 किलो वजनी गटामध्ये सहभाग घेऊन खेळाडूंवरती मात करत आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन दाखवत राज्य स्तरावरती कांस्य पदक प्राप्त केले। रुद्र शिगवण याला क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि अय्याज मुरुडकर यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी रुद्र शिगवण याचे अभिनंदन केले। दापोली तालुक्यातील टेटवली मधलीवाडी येथे रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। सदर रस्त्याच्या कामाकरता मूलभूत सुविधा 25-15 योजना सन 2022 अंतर्गत रुपये 5 लाख तर दुसऱ्या टप्प्यासाठी 8 लाख रुपये असा निधी मंजूर करून हे काम पूर्णत्वास आले। यावेळी उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधत अशी विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव कटिबद्ध भूमिका घेत राहीन असं आश्वासन आमदार योगेश दादा कदम यांनी दिलं। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।